झोलो चिप्स म्हणजे जगातला सगळ्यात तिखट चिप्स चाललाय हर्षदच्या माउथ मध्ये. तुला आवडत होती ना चिप्स खायची? आता आहे ना पप्पाची मजा येणार आहे. आ करा. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. बट गाईज ऍक्च्युली आजची माझी गुड मॉर्निंग झालेली नाहीये, कारण माझं एवढं डोकं दुखतंय माहिती का. मला झोपेतून उठा पण वाटत नव्हतं. मला आहे ना आज आरामाची खूप जास्त गरज होती. प्रत्येक दिवस मी ह्याच विचाराने उठतो की पुढचा दिवस आहे ना माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट डे. अशाच हिशोबाने मी प्रत्येक दिवसाची सुरुवात करत असतो, म्हणजे एक वेगळी एनर्जी येते. आणि आज आहे ना हर्षद आणि मीच एकटा घरी आहे, कारण आरोही पण कॉलेजला गेलेली आहे. मम्मीला पण काहीतरी बँकेमध्ये काम होतं, मम्मी पण बँकमध्ये गेलेली आहे. आणि आता मला आहे ना भूक लागलेली आहे. खाली ना मम्मीने खिचडी बनवून ठेवलेली, तर मस्तपैकी एकदा खिचडी खाऊन घेतो. आणि आता आहे ना मी हर्षदच्या बेडरूम मध्ये आलेलो आहे. हर्षदच्या या ठिकाणी काहीतरी शूटचीच तयारी चालू आहे. काय गेमिंग व्हिडिओ शूट करतोय का? हा, थोड्या वेळात करायचंय, पण ह्या लाईट मध्ये ना चार्जिंगच नाही, म्हणून याला चार्जिंगला लावतोय. हर्षदच्या मागं काम आहे गाईज, आणि मला तर झोपून राहा वाटतंय. बट एकदा जेवण करून घेतो. खतरनाक डोकं दुखतंय माझं. आणि आता आहे ना मम्मी पण आलेली आहे. बँक मध्ये गेली होती का? हे रेनकोट आणलं हर्षदला. मम्मीने ना हर्षदसाठी रेनकोट तर आणलंय, बट त्याला बघा ते किती मोठं झालेलं आहे. जादू दिसतोय तू, जादू. हे बघ किती मोठं झालं, आणि खाली बाई पायाजवळ डायरेक्ट. या ठिकाणी मस्तपैकी मी खिचडी घेतलेली आहे, थोडे ना चिप्स पण घेतलेले आहे आणि लोणचं आहे. तर काही जाता आहे ना मला थोड्या वेळ ना आराम करावं लागणार आहे, कारण माझं डोकं आहे ना आता जरा जास्त दुखायला लागलेलं आहे. थोड्या वेळ झोपून राहतो आता मी झोपेतून उठलेलो आहे. मी इतक्या वेळ झोपलो माहिती का, 7:26 झालेले. आता आरोही पण वरती आलेली आहे. मी जेव्हा झोपलो होतो ना तेव्हा माझा फोन आहे ना आरोही खाली घेऊन गेली होती. आरोही कसा आहे माझा फोन? खूप जास्त इरिटेटिंग यार. नुसता वाजत राहतो, थोडं पण काम करू देत नाही. सतत त्याची रिंग चालूच राहते, सारखे फोन येतच राहतात. एकावर एक फोन येतो, मेसेज येतो, टेक्स्ट येतो, चालूच राहतात. माझ्या फोनवर इतकं काम असतं माहिती का, इतकं लोड असतो, ते सारखा वाजत असतो. आणि मग तिला थोडंसं काम पण होतं माझ्या फोनमध्ये, आणि मला डिस्टर्ब होऊ नये म्हणून ती फोन खाली घेऊन गेली होती. तर तिला फोननी काम पण करू दिलं नाही, नुसता वाजत होता. आज आहे ना एक पार्सल पण आलेलं आहे ऑनलाईन अमेझॉनवर ना. याच्यात आहे ना एक भारी गोष्ट आहे आरोही. काय ती गोष्ट आहे ना आपल्याला मम्मीला आणि पप्पाला ना ट्राय करायला द्यायची. मला तर दाखव काय गोष्ट आहे. आरोहीला पण बघायची ती काय गोष्ट आहे गाईस. त्याला दाखवतो. गाईस तसे तर माझे ना अमेझॉनवरनं 2 पार्सल आले, पण हे खूप सरप्राईज पार्सल आहे. हे पण थोडंसं वेगळं आहे, हे मी नंतर दाखवेल तुम्हाला. बट आता सध्या ना हे पार्सल मी ओपन करतोय. ही जी गोष्ट आहे याच्यात ती खायची गोष्ट आहे. ती मी मम्मीला पण खाऊ घालणार आहे आणि पप्पाला पण खाऊ घालणार आहे. काय असेल सांग? कळालं मला. काय? झोलो चिप्स आहे. बरोबर गाई, त्याच्यात झोलो चिप्स आहे. अनबॉक्स करतो मी आता. जगातला सगळ्यात तिखट चिप्स. आणि मी ना हे मम्मी पप्पाला आहे ना ट्राय करण्यासाठी आणलेलं आहे की याची टेस्ट कशी आहे. कारण मी पण खाल्लेलं आहे, आरोहीने पण खाल्लेलं आहे, हर्षदने पण नाही खाल्लेला ना. हर्षद, मम्मी, पप्पा आपण तिघांवरती ना हे ट्राय करू आणि बघू त्यांची रिॲक्शन काय राहते. हे जेव्हा चिप्स मी आता हर्षदला किंवा पप्पाला मम्मीला खाऊ घालणार आहे ना, तर मला पण भीती वाटते काही त्यांची रिॲक्शन काय राहतील. बट लेट्स सी, बघू काय होतं. आरोही चल ना आपण मम्मी पप्पाला हे चिप्स ट्राय करायला देऊ. मी एकदा रूम आवरते, तोपर्यंत सगळे घरी पण येतील. सगळे म्हणजे सगळे कुठे गेलेले? पप्पा नाही ना घरी अजून. हा, पप्पा काही ड्युटीवर आले नसणार आहे. मम्मी आणि हर्षद तर खाली. चला त्यांना दाखवतो तोपर्यंत. आता आहे ना मी मम्मी पप्पाच्या रूम मध्ये आलेलो आहे. पप्पा तर अजून काय आलेलं नाही. मम्मी इथे आहे आणि हर्षदचा अभ्यास चालू आहे. आज आहे ना मी तुम्हाला जगातलं सगळ्यात तिखट चिप्स ट्राय करायला देणार आहे. सोलो चिप्स काय म्हणते ते? सोलो चिप्स नाही, झोलो चिप्स. आज आहे ना तुम्हाला हे चिप्स खावं लागणार आहे. तुम्ही कधीच ट्राय नाही केलेलं ना? तिखट नाही खाल्लेलं. हे जगातलं सगळ्यात जास्त तिखट चिप्स आहे. हे तुला पण ट्राय करायचं आहे आणि हर्षदला पण ट्राय करायचं आहे. हर्षद बघ. पहिल्यांदा खाणार आहे मी. वर्ल्डचं सगळ्यात तिखट चिप्स आहे. हो, जगातलं सगळ्यात तिखट चिप्स. मम्मी तुला काय वाटतंय बॉक्स मध्ये किती चिप्स असतील? एक पॉकेट तर पाहिजे माझ्या अंदाजाने. एक चिप्स आहे फक्त. एक चिप्स? हो, एक चिप्स आहे, एक चिप्स ओनली. आणि ते कोण कोण खाणार एक चिप्स? मी 2 पॅकेट ऑर्डर केलेले आहे. हर्षद अर्धच खाणार आहे, कारण हर्षदची रिॲक्शन जरा डेंजर राहील. उरलेलं पप्पाला आणि तुला खायचंय. पप्पा पण खाईन आणि आरोही पण खाईन. नाही, आरोहीने ट्राय केलेलं आहे ऑलरेडी, सो हे तुमच्यासाठी आहे. हर्षदच्या शाळेत आहे ना भाषण स्पर्धा आहे. हर्षद आहे ना त्याची तयारी करतोय. मी पण जेव्हा लहान होतो ना, मी सगळ्या भाषणांमध्ये भाग घ्यायचो जेवढे शाळेमध्ये व्हायचे. हर्षद पण आता पार्टिसिपेट करतोय. हर्षद, काय तुझ्या भाषणचा टॉपिक? माझा काय देशभक्ती, राष्ट्र के प्रति हमारा कर्तव्य. जे आपलं जे देशभक्ती का, म्हणजे आपण देशावर कसं कर्तव्य
पार पाडू शकतो. हाँ कर्तव्य पार पाडू शकतो. ओके सो थोडं सांग. एक अच्छा नागरिक वही है जो पर्यावरण की रक्षा पर्यावरण नाही रे, पर्यावरण. पर्यावरण की रक्षा करे, ईमानदारी से अपना कार्य करे और समाज में भाईचारा बनाए रखे. असं आहे म्हणजे त्याचं टॉपिक. अजून लय मोठं आहे. अजून मला आता तुझी लाईन वाचली ती एक्सप्लेन करून सांग. देशाचे नागरिक आहे का ते पर्यावरणनी रक्षा करायला पाहिजे त्यांनी. आणि पर्यावरणनी रक्षा करायला पाहिजे की पर्यावरणाची रक्षा करायला पाहिजे? पर्यावरणाची पर्यावरणाची रक्षा करायला पाहिजे आणि ना जे आपलं कार्य आहे का ते इमानदारीने पार पाडलं पाहिजे. चल कर, ऑल द बेस्ट. थँक्यू. तर काही आता 8:43 झालेले आणि मी मस्तपैकी फ्रेश पण होऊन आलो वरतून. आणि पप्पाला यायला आहे ना थोडा वेळ लागणार आहे आणि माझ्या पोटात तर लई दुखतंय भाऊ. मला या दोघांना नाही झोलट चिप्स ट्राय करायला द्यायचंय. तर पहिले आपण आहे ना हर्षद पासून चालू करू. हर्षद आता तुझी बारी आहे बरं का, फोड त्याला. आता माझी नाही, आता मम्मीची बारी. का बरं? कारण काल पण मीच पहिले ट्राय केलं, आता मम्मी तू ट्राय तो कर. छोटा आहे ना रे. काल काय ट्राय केलं तू? ते लिंबू आणि अंडा. हा ठीक आहे. अंग 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 अनबॉक्स तर कर. हर्षद कडनं तर काही अनबॉक्स झालं नाही. आता आरू अनबॉक्स करते. अरे दीदीची मोठे नख आहे म्हणून चालून जाते ते. नका बघ केवढे. हा याच्यात आहे जगातला सगळ्यात तिखट चिप्स. सगळे एक्साइटेड आहे भाऊ खायला. मम्मी भीती नाही वाटत आहे? नाही तिखट का, आपण तिखट असं पण खातो ना. पण हे जगातलं सगळ्यात जास्त तिखट आहे. मम्मी वासच असं हा, तिखट एकदा येतं ना. वास घेऊन बघा. गाईज आरोहीने आता अनबॉक्स केलेलं आहे. हे बघा हा आहे चिप्स. मम्मी खा. असंच असतं. हा असंच असतं. खा खा खा. पूर्ण खाऊन घे. पूर्ण खा. पूर्ण खा. पूर्ण खा. पूर्ण खा. पूर्ण खा. काय ना तू तर म्हणे तिखट नाही लागणार, काही नाही लागणार. गाई मम्मी चेहरा पूर्ण लाल झालेला आहे. अनार एवढं तिखट आहे मम्मी? कालातून अरे बाप. मिरचीचाच लाटेल आहे तो. मिरचीचा लाटेल डायरेक्ट. मिरचीचा गोळा करून कानातून असं तिखट. गरम वाफ निघत असेल मम्मी. अब तेरा क्या होगा हर्षद. गाईज मम्मी ना आता काय खाते? साखर. अरे बाप. दूध प्यायचं मग तिखट नाही लागत. मग कोणा बनवलं बाई ते? दूध का काढते अरे? अरे त्याला जर तिखट लागलं ना मग पटकन त्याला दूध प्यायला दे. गाईज मम्मीने तर डायरेक्ट डोकं पकडून घेतलेलं आहे. हर्षद अब तेरा क्या होगा. मम्मीला तेवढं तिखट लागलं तर मला कसं तिखट लागणार आहे. तर गाईज अभि हे झोलो चिप्स म्हणजे जगातला सगळ्यात तिखट चिप्स चाललाय हर्षदच्या माउथ मध्ये. थांब ना मी खातो. पूर्ण खा. पूर्ण खा. काय काय काय. अरे बाप. अरे काय करतोय असं? अरे बाप बघा काही हर्षद सोबत काय होतंय. पाणी पितोय. हर्षद दूध पितोय. अरे बाप. खरंच एवढी तिखट आहे मम्मी? अरे बाप. अरे बाप. दूध पिल्यावर अजून तिखट लागतं. नाही रे तिखट नाही लागत, तुला दूध पिलं रे. अरे बाप. काय होतंय? तिखट आहे हर्षद खरंच एवढं? काय ग मम्मी एवढं तिखट ते? सिरियसली हर्षद? अरे बाप. गाईज हर्षद बघा ना कसा करतोय. लय तिखट आहे. दूधच पितोय नुसता. हा साखर का इकडे इकडे. साखर का इकडे इकडे इकडे. गाईज आपण त्याला आहे ना साखर खाऊ घातलो. अरे अरे बाप. रडला 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 आता रडला. करतोय. यार पाडशील बिडशील काही. खाली बैस इथं बैस. थोडा वेळ पाणी नको पिऊ. पाणी पिल्यावर पण तिखट लागतं. थोडा वेळ पाणी नको पिऊ. हिशोब पूर्ण काय. लाल झालाय तो, पुरा लाल झालाय. लय तिखट आहे. हा लय तिखट आहे. बरं वाटलं का आता?
नाही ते गरम हवा निघते बाहेर. गरम हवा निघतीये. इथं आग होती नी तू हवा निघती. अरे बाप, दुसरीकडून हवा नका सोडू आता फक्त. हर्षद रडला काही सर डोळ्यातून आता पाणी आलंय पूर्ण. लय आवस होती ना चिप्स खायची. सगळे होते ना तिखट पडलेले. लाल झाले तुझं पूर्ण, ओठ पण लाल झाले, डोळे पण लाल झाले. शांत असं शांत तोंड ठेव. तू डोक्याला कशाला हात लावतोय? डोकं खाजवल्याने बरं वाटणार आहे का तुला? ओय कान किती लाल झाले त्याचे मग ना. हो गाईस, तुझे कान पण लाल झालेले. बस रे, किती पाणी पितो मी. तू तरी छोटा चिप्स खाल्ला होता, हर्षदने तर मोठा चिप्स खाल्लाय. आधी काहीच नाही वाटलं खाताना आणि नंतर जे तिखट लागलं आता पण तिखटच लागतंय. आता बरं वाटतंय का? अजून जा वरच्या बेडरूम मध्ये चॉकलेट आहे, पळ खाऊन ये, पळ. मम्मीला पण घेऊन ये. काही यांचे तर खतरनाक रिॲक्शन होते. हर्षद आता वरती ना चॉकलेट खायला गेलेलं आहे. आता पप्पाची मजा येणार आहे. बाप, हर्षद तो असं खतरनाक करायला लागला होता ना, डायरेक्ट डोकं धरलं होतं हर्षदनी. मम्मीला सुरुवातीला काय वाटलं माहिती का, नॉर्मल चिप्स असेल, असून किती तिखट असणार आहे, मी इझिली सहन करून घेईल. बट जसं मम्मीने खाल्लं करायला लागली लगे. खायचं नाही का? नाही ते सगळे सूत्र ढिल्ले करून टाकीन पोटातले. हर्षद आला आता चॉकलेट खाऊन. 2 आणले मी. मला डेंजर तिखट लागले. मम्मी तू खायचं? आता बरं वाटतंय का? तरी हे चॉकलेट खातोय का? आज वाटतंय मी तिखटच खातोय. अजून पण तर आता ऋषीने ना थोडस झोलो चिप्स खाऊन बघितलेलं आहे, कसं लागतंय? हा एवढ्याच्याने हे करायला लागलाय. मला तिखट खायची सवय नाहीये. सगळ्यात फिका आहे ना ऋषी खातो आमच्या घरात. गाईज, मम्मी तर म्हणते माझं पोट दुखायला लागलेलं आहे म्हणे. पप्पा, तुम्ही किती तिखट खाऊ शकते? सगळ्यात जास्त घरात मीच खाऊ शकतो. किती पण तिखट खाऊ शकते का? हा. ठीक आहे, चला तुमच्यासाठी ना एक गोष्ट आणली आम्ही. ती तिखट आहे, तुम्हाला खाऊन दाखवायची. मिरच्या खाईन दुसरं मिरच्या नाही, तिखट आहे, चिप्स आहे. म्हणजे ते तिखट चिप्स म्हटलं जातं, पण मला असं वाटतं ते तुमच्या समोर फेल होईल, कारण पप्पा आहे ना किती पण तिखट खाऊ शकते. चला आपण आता झुलो चिप्स आहे ना पप्पाला पण खाऊ घालू. पकडा. चिप्स आहे पण एकदा मला बघू दे. आता आहे ना पप्पाची मजा येणार आहे. आ करा. ते वाटत नाही. पप्पा फेल बी करू शकते त्या झोलो चिप्सला, सांगू नाही शकत. मम्मीला इकडे ठसका लागतोय, पप्पा इकडे खाताय. आणि काही नाही. खाल्लं तुम्ही? काहीच नाही वाटलं तुम्हाला? पाणी की नाही प्यायचंय? नाही, काहीच नाही. आज हा, पण काही नाही. काहीच. पप्पानी झोलो चिप्स खाल्लेलं आहे आणि काहीच रिॲक्शन नाही, काहीच नाही. हर्षदला मम्मीला किती तिखट लागलं होतं, पप्पा तुम्हाला काहीच तिखट नाही लागलं? काहीच नाही. आणखीन 10 खाईन मी अशी. तुम्हाला काहीच तिखट नाही लागलं? नाही, खरं नाही लागलं? नाही लागलं. अरे बाप, म्हणजे पप्पा काहीच. बघा, इंडियामध्ये सगळे या झोलो चिप्सला घाबरते. आमच्या पप्पानी फेल केलं. पप्पा किती पण तिखट खाऊ शकते, काहीच रिॲक्शन नाही पप्पा. अरे बाप, आम्ही सगळे शॉक झालोय भाऊ. खरं लागलं. थोडं नॉर्मल मिरची खाल्ल्यावर बस, बाकी काहीच नाही. नाही. वडापाव पाणी गिनी प्यायचंय. वडापाव सांगा आपण मिरची कशी खातो हा. बस तसं. आम्ही ना त्यात एक छोटा तुकडा ठेवलेला आहे, आता आरोईला खायला देते. खा बरं खा का. ना. मी नाही खाऊ शकत बाबा, मला तिखट सहनच होत नाही, तुला माहितीये. मी सगळ्यात फिक्क खातो. एवढं काही नाही, पण थोडं पितो पाणी. तुला तरी चालतं. नका पिऊ मग. नाही पितो. नका प्या, जाऊ द्या. तिखट तर आहे ना, पण हा थोडं का होत नाही. काही. अरे खा. हे मला ते जात असतच केव लागलाय. ही पण खाऊ शकते भाऊ. हा तिखट आहे. हर्षद पाण्याची बॉटल उघडून रेडी आहे. नॉर्मल आहे पण एवढं पण नाही. खरं? अरे यार, तुम्ही कस काय एवढं झोलो चिप्स खाऊ शकते यार? मी एवढंसं खाल्लं आरू इथे, तर मला म्हणजे सहन झालं नाही, आणि तुला सहन झालं. ते कच्चा मसाला आहे ना, त्यामुळे थोडा ठसका जातोय, पण एवढं पण तिखट नाही. आम्ही याच्यासारखी भाजी खातो. अरे बाप यार, गाईज, आय कांट बिलीव हे. आपल्याला तर मसाला खाल्ला तरी तिखट लागतं हर्षद. मी पास्ता बनवते, तो याच्यापेक्षा जास्त तिखट राहतो. मी तर झोलो चिप्सचा डायरेक्ट अपमान केलाय आता. आम्हाला तर लय तिखट लागलं होतं, पण नंतर लागतंय थोडं थोडं तिखट, पण एवढं पण तिखट नाहीये. जेवढं लोक सांगतात तेवढं नाहीये. नाही.
तर आरोहीनी आणि पप्पानी ना ऑनेस्ट रिव्ह्यू दिलेला आहे, कारण ते ना खूप जास्त तिखट खाता आणि काही म्हणजे मला तर तिखट लागतं भाऊ, मी तर खाऊच शकत नाही ते. मी थोडं खाल्लं तरी माझी हालत टाईट झाली. मम्मी हर्षद पण बेकार हालत झाली, कारण आम्ही सगळे फिक्क खाणारे. आमच्या घरात सगळ्यात जास्त तिखट कोण खातं माहिती का? एक आरोही आणि एक पप्पा. बघितलं आमची गाडेकर फॅमिली ना एकदम डेंजर आहे भाऊ, खतरनाक आहे. आमच्या 2 जणांनी झोलो चिप्स खाल्ला आणि नो रिॲक्शन. आरोही तुला खरंच नाही लागलं तिखट? नाही लागलं मला. काय ऍक्टिंग करतीये? नाही, मला असं वाटतं की नॉर्मली भाजी खाल्लेली बस. जाऊ दे. हर्षद पाण्याची बॉटल घेऊन जाते तिच्याजवळ. खरं तिखट नाही लागलं. तुला पाणी पण नाही प्यायचं? नाही. जाऊ दे. अरे आता माझ्यासाठी आई मस्तपैकी मेथीची भाजी करतीये आणि सोबत भेंडी पण आहे. हर्षद तर अजूनपर्यंत पाणी पित बसलेला आहे. मम्मीचा फेवरेट गाऊन घालून आलेली आहे. काय झालं ग? पोट दुखतंय? अरे यार कशा अपोजिट आहे तुम्ही. तू असं पोट धरून बसली आहे आणि पप्पाला तर काहीच रिॲक्शन झालं नाही. तुला माहिती म्हणू, ज्यांनी आज झोलो चिप्स खाल्लं, पप्पानी काहीच रिॲक्ट नाही केलं, पूर्ण खाल्लं आणि मम्मी आता पोट धरून बसली आहे. आंबा द्या मम्मीला. सगळं आता आहे ना, माझा एक मित्र आला होता, त्याचा मस्तपैकी आम्ही बर्थडे पण सेलिब्रेट केलेला आहे. कुचू पुचू गुड नाईट. गुड नाईट कुचू कुचू बाय. काय ते कुचू पुचू काय आलंय काय माहिती. रील्स वरती ना सारखं तेच येतंय, कुचू पुचू कुचू पुचू कुचू पुचू, आणि एक येतंय ततलू नाही मम्मी ततलू नाही. बाबू मुझे मोमोज खाने हैं, मुझे 50 रुपए फोन पे करो ना. हाँ. बुबू सॉरी. हाँ. मतलब म्हणतो मेरे बुबू को 50 के मेरे बुबू मोमोज खाएगी और 50 की कोल्ड ड्रिंक पिएगी. गाईज रील्स वरती काय चालू आहे यार, काहीच सांगू शकत नाही. जाऊ दे गाईज, तर रील्सचा मुद्दा द्या सोडून. तुम्ही करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. मित्रांनो आपल्याला 5 मिलियन सबस्क्रायबर करायचे, सो तुमच्या सबस्क्राईबची मला खूप जास्त करते. नक्की सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि बघू या महिन्याचा विनर कोण होणार आहे आणि त्या विनरला पर्सनली आम्ही भेटून गिफ्ट सुद्धा देणार आहे. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड Take care. take care. That county line brings back the good old days with the same old station on the side of that homegrown